इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भिवंडी मतदारसंघाचे उमेदवार बाळामामा यांचा आज मेळावा बदलापूर शहरात पार पडला। या मेळाव्यात अनेक लोकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश देखील केला। भिवंडी मतदारसंघातून महायुतीकडून कपिल पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून बाळामामा आणि अपक्ष उमेदवार निलेश सांभरे अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। मात्र या तिहेरी लढतीत अपक्ष उमेदवार निलेश सांभरे यांना वंचितचा पाठिंबा मिळाल्याने मतं विभागली जाऊन त्याचा फायदा हा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। त्यामुळे आपली विचारधारा समान असून निलेश सांभरे आणि वंचित यांनी आपल्यासोबत यावे असे बाळामामा म्हणाले। तसेच त्यांनी कपिल पाटील आणि भाजप यांच्यावर देखील टीका केली। काय म्हणाले बाळामामा पहा। सर्वप्रथम महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष, सर्व पक्षातील प्रमुख नेते यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतोय आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रयत्नातून, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि एक विजयाचा विश्वास घेऊन ही जी भिवंडी लोकसभेची जागा आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या गटाकडे आलेले आहे आणि खास करून मला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि सर्व प्रमुख नेते यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। बघा मॅडम, इंजिन आहे हे कबूल केलेलं आहे आणि बस आत्ता जस्ट इंजिन स्टार्ट झालेलं आहे। तुम्ही बघा तर कसं धावतो ते, हे इंजिन जे स्टार्ट झालेलं आहे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विजय होईपर्यंत हे इंजिन थांबणार नाही आणि विजय झाल्यानंतर देखील आपण महाराष्ट्र आणि देशावरचं संकट पाहिलं असेल। यासाठी हे महाविकास आघाडी एक सह्याद्रीच्या रूपाने हिमालयाच्या पाठीशी उभी राहणार। अरे ते अपयशी आहेत म्हणून तर सोसायटीमध्ये जातात ना। मी तुम्हाला सांगतो, मला एकदा संधी मिळू दे, पुन्हा 5 वर्षात मी मतदारांपर्यंत जाणार नाही, मतदार माझ्यापर्यंत येतील अशा प्रकारची कामं करेन। गेल्या 10 वर्षात साधे इथे कार्यालय देखील उभं केलेलं नाही, एक देखील समस्या सोडवलेली नाही आणि आज तुम्ही इथं ठाण मांडून बसलात, सोसायटीमध्ये जातात कशासाठी? जर तुम्ही काम केलं असतं तर इथपर्यंत जायची नगरसेवकासारखं लढायची वेळ आली असती का? तुम्ही तुमची प्रतिष्ठा जपली नाही। तुम्ही नुसते खासदार नाही, 2.5 वर्ष केंद्रीय मंत्री आहे, पण त्या केंद्रीय मंत्री पदाची देखील प्रतिष्ठा राखली नाही आणि म्हणून आज त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे। आज तुम्ही पाहत असाल प्रत्येक बिल्डिंगमध्ये जातात म्हणजे ते रस्त्यावर उतरले आहेत, याचा अर्थ तुम्ही बदलापूरकरांनी त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे, हेही लक्षात ठेवा। आणि याच्या पुढच्या रस्त्यावर आल्यानंतर काय अवस्था होते ही येत्या 20 मे आणि निकाल 4 जून त्यांना दिसेल। बघा, खरं म्हटलं तर वंचित आघाडीने पाठिंबा जाहीर केलेला आहे, परंतु अजून फॉर्म भरायची वेळ 26 एप्रिल ते 3 मे अशी वेळ आहे। तर जोपर्यंत फॉर्म भरला जात नाही आणि आपण सर्वांना माहीत आहे हे राजकारण आहे, अशा अनेक गोष्टी पाहिल्या की दिल्लीवरून एपी फॉर्म घेऊन निघाले आणि मुंबईला आल्यावर ते कॅन्सल झालेलं असतं। मी माझ्याही बाबतीत बोलतो, सगळ्यांच्या बाबतीत, कारण हे राजकारण आहे। आणि खास करून गेल्या 1-2 वर्षात जे महाराष्ट्रात राजकारण घडलेलं आहे हे जगाच्या पाठीवर, मी महाराष्ट्र देशात नाही बोलत, जगाच्या पाठीवर असं कुठेही राजकारण घडलेलं नाही आणि म्हणून सगळ्या गोष्टीचं वेट अँड वॉच करायला हरकत नाही। बघूया, आमचेही प्रयत्न असतील की त्यांनी आमच्या सोबत यावं, तर त्यांची जी विचारधारा आहे ही भारतीय जनता पार्टी कपिल पाटलाच्या विरोधातली विचारधारा आहे आणि म्हणून जेव्हा विरोधाची विचारधारा असतो तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येणे हे खूप गरजेचं आहे आणि आम्ही तशा प्रकारची त्यांना विनंती देखील करणार आहोत। बघूया, 1.25 लाख मतांच्या फरकानं निवडून येणार अशा प्रकारचा आत्मविश्वास कुठेतरी कपिल पाटील यांनी व्यक्त केलेला आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। महाविकास आघाडीची कशी तयारी आहे? 2 लाख मतांनी कपिल पाटलांना पाडणार। किती? 2 लाख मतांनी, 1.25 लाख सोडा आणि घोडा मैदान जवळ आहे। 20 मे निवडणूक आहे, 4 जून रिझल्ट आहे।
पुन्हा तुमच्या समोर आम्ही येणारच आहोत. तुम्ही बघा, कमीत कमी 2 लाख मताने कपिल पाटलांचा पराभव होणार आहे. आजच तुम्ही बदलापूरकरांनी त्याला जागा दाखवलेल्या त्यांना. आणखी 35 ते 40 दिवस बाकी आहे. आणखी बघा काय अवस्था होईल. हे फक्त विश्वास व्यक्त करणे हे एवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे, बाकी काही नाही. बघा, ही चुकीची गोष्ट आहे. ही चुकीची गोष्ट आहे. मी वडनेरे साहेबांना देखील सांगेन, शहापूरला देखील सांगितलं, पुढच्या वेळेस अशा प्रकारची चुकी होणार नाही. कारण ते देखील या जिल्ह्याचे प्रमुख आहेत, जबाबदार पदाधिकारी आहेत आणि विशेष म्हणजे सक्रिय कार्यकर्ते आहेत. पदाचा विषय सोडा, पण ते सक्रिय कार्यकर्ते आणि म्हणून पुढच्या वेळेस अशा प्रकारची तक्रार येणार नाही एवढं आम्ही नक्कीच